श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. 13 सप्टेंबरला आहे श्री ज्ञानेश्वरी जयंती आणि त्यानिमित्तानेच आपण आज संत ज्ञानेश्वर महाराजांची एक सुंदर शिकवण ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. याचा अर्थ काय? देव फक्त मंदिरात नाही तर आपल्या प्रत्येक शब्दात आहे, प्रत्येक कृतीत आहे, प्रत्येक विचारात आहे. आपण देवाला रोजच नमस्कार करतो, आरती करतो, पण खरी पूजा कधी होते? जेव्हा आपण कुणाशी प्रेमाने बोलतो, जेव्हा आपण कुणाला मदत करतो, जेव्हा आपण दुसऱ्याला दुखावणारं बोलणं टाळतो, तेव्हाच खरी पूजा होते. मग खरी आरती म्हणजे काय? तर नम्रता हीच आरती, नम्रवाणी हीच फुले आणि प्रेमाने केलेली कृती हीच खरी नैवेद्य. खरं सांगायला गेलं तर देव शोधायला कुठेही दूर मंदिरात जाण्याची गरजच नाही, कारण की देव तर आपल्या वागण्यात आहे. आपण नेहमी देवाची पूजा म्हणजे काय काय समजतो? मंदिरात जाणं, फुलं अर्पण करणं, घंटा वाजवणं, दिवा लावणं, हे पूजा आहे. हो, ही पूजाच आहे, पण खरी पूजा याहूनही खोल आहे. आपण देवाला म्हणतो, हे देवा मला शांती दे, प्रेम दे. पण ते प्रेम जर आपल्या शब्दात, आपल्या वागण्यातनं दिसलं नाही तर पूजा अपूर्णच आहे ना. विचार करा, जर तुम्ही एखाद्या गरीबाला 2 शब्द प्रेमाने बोललात तर त्याला देव भेटल्यासारखं वाटतं ना. आई वडिलांशी, मित्रांशी, कुटुंबाशी गोड बोललात तर तेवढंच त्यांच्यासाठी देवाच्या प्रसादासारखं आहे. आपण मंदिरात जाऊन तासभर प्रार्थना केली, पण घरी आल्यावर जर रागाने बोललो तर पूजा कशी खरी होईल? म्हणूनच खरी पूजा म्हणजे फक्त देवाच्या मूर्तीसमोर नाही, तर प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागण्यात आहे. म्हणून तर संतांनी खूप साधी सोपी शिकवण दिली आहे. देव दूर नाही, देव प्रत्येकात आहे आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलणं हाच देवाला वंदन करणं आहे. हीच खरी पूजा आहे आणि ही पूजा जर आपण आयुष्यभर केली तर देव आपल्या हृदयात कायमचा विराजमान होईल. आपलं मन जर शुद्ध असेल तर प्रत्येक शब्द देवाला अर्पण आहे. मग चला आजपासूनच ठरवूया, मन शुद्ध, वाणी मधुर आणि कृती प्रेमळ ठेवूया. हाच खरा देवाचा प्रसाद आहे. श्री स्वामी समर्थ. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.